रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारतात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक सणामागे एक सुंदर पौराणिक कथा दडलेली असते. आज आपण अशाच एक पवित्र सणाची म्हणजेच मकर संक्रांतीची कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे संक्रांती देवीची. भारतीय संस्कृतीत प्रत्येक उत्सवाचा काही ना काही कथा जोडलेली असते आणि या कथाच आपल्या मूल वारसा पुढे नेतात. वाईटावर चांगल्याचा विजय अशा या कथा ऐकल्याने आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. संक्रांतीची देवीची कथा सुद्धा त्यापैकीच एक आहे, जी आपल्याला धैर्य, श्रद्धा आणि एकतेचा संदेश देते. ही कथा आपल्या हृदयाला स्पर्श करून जाईल आणि आपली धर्म संस्कृतीवरची गोडी आणखीनच वाढेल. म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कथेच्या शेवटी एक संदेश दडलेला आहे, जो आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचा आहे. चला तर मग भक्तांनो, वेळ न घालवता या कथेला सुरुवात करूया. पुरातन काळातील गोष्ट आहे. त्यावेळी पृथ्वीवर धर्मचरायन करणारे ऋषीमुनी तपस्या साधना करत असत आणि दुसरीकडे काही राक्षस आपल्या दुष्ट कृत्यांनी संसारात भयाचे वातावरण निर्माण करत असत. या कथेत आपण जाणून घेणार आहोत की अशी देवी शक्ती दुष्ट प्रवृत्तीचा अंत केला. मंडळी, कार्तवर्य नावाचे एक परमभक्त ऋषी एका सुंदर वन प्रदेशात वास्तव्य करून कठोर तपश्चर्या करत होते. ते दिवस रात्र परब्रह्माची उपासना आणि यज्ञयाग करण्यात व्यस्त असत. त्यांच्या तपोबलामुळे वातावरण पवित्र आणि शांत झाले होते. आश्रमात सात्विक शांतता नांदत होती. प्रत्येक प्रभावी ते ऋषी नदी स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत, दिवसभर वेद मंत्रांचा जप करत आणि ध्यान धारणा करत, संध्याकाळी कुंडात होम हवन करून आरती गायचे. त्यांचे जीवन जरी साधे असले तरी ते आध्यात्मिक तेजाने भरलेले होते. त्यांच्या उपस्थितीने परिसरात सुख समृद्धी नांदत होती. कोणीही दुःखी किंवा व्याधीग्रस्त त्या आश्रमाच्या सावलीला आला की त्याला समाधान लाभत असे. गावातील काही लोक या ऋषींच्या भेटीस येत असत. त्यांच्याकडून धार्मिक कथा, तत्वज्ञानाचे धडे घेऊन जात. ऋषींनी कधीच कोणाला निराश पाठवले नव्हते. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक जीव सुखकर झाले होते. परंतु जसे की प्रत्येकात चांगल्या कार्याला काही ना काही विघ्न येतेच, तसेच या निष्कपट ऋषीच्या तपस्येला दोघे भयानक राक्षस विघ्न आणू लागले. त्यांची नावे होती संकासूर आणि कंकासूर. हे राक्षस अतिशय क्रूर आणि अभिमानी होते. दोघांची काया प्रचंड भीतीदायक होती. संकासूर उंच आणि विशाल काया होती. त्याचे संपूर्ण देह लोखंडासारखे मजबूत भासे. त्याचे डोळे लाल भडक होते आणि चेहऱ्यावर कायम क्रूर हास्य असायचे. त्याच्या हातात एक भयानक गदा असे, ज्याने तो कोणालाही चिरडून टाकत असे. कंकासूर देखील काही कमी नव्हता. तो सावळ्या रंगाचा राक्षस होता, परंतु त्याची शक्ती अफाट होती. त्याचे भव्य तीक्ष्ण दाश आणि कपाळावर 3 शिंगे असल्याची दंतकथा लोकांमध्ये प्रचलित होती. हातात मोठा भाला घेऊन तो रणांगणात उतरत असे. जेव्हा दोघे खदाखदा हसायचे तेव्हा जमीन सुद्धा हादरून जायची आणि छाती एवढी दणकत होती की बाण तलवारीचे प्रहार सहजही त्यांना लागू शकणार नव्हते. संकासूर आणि कंकासूर यांनी वर्षानुवर्षे घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते आणि एक भयानक वरदान मिळाले होते. त्यांना पाण्यात कोणीही मारू शकत नव्हते. भक्त हो, या राक्षसाची हे वरदान कसे मिळाले याची ही कथा कमाल आहे.
त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. हजारो वर्ष उग्र तप करत राहिले. संकाशूर कंकासूर दोघेही हिमालयाच्या एखाद्या शिखरावर उभे राहून ब्रह्मदेवाची उपासना करू लागले. तपाच्या तीव्रतेने तिन्ही लोकात खळबळ उडाली. अखेर ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले. स्वयं ब्रह्मदेव पुढे उभे असताना राक्षसांनी डोळे उघडले आणि नम्रपणे नाटक केले. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुझ्या तपाद्वारे प्रसन्न झालो आहोत. राक्षसांनो, मागा काय वर हवा ते मागा. क्षणभर ही संकासुराच्या डोळ्यात विलक्षण चमक आली. त्याने धीर करून विनंती केली, प्रभू, आम्हाला अमरत्व द्या. त्यावर ब्रह्मदेवाने कपाळावर हात ठेवत उत्तर दिले, ते मला शक्य नाही. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. या सृष्टीचा नियम आहे. दुसरे काहीही वर माग. कंकासुराने मग युक्तीने विचार केला. तो पुढे होऊन म्हणाला, मग हे वर तरी द्या की आम्हाला पाण्यात कोणीच मारू शकणार नाही. संकासुरही तत्परतेने म्हणाला, होय प्रभू, आम्हाला वरदान द्या की पाण्यात आम्हाला अजिंक्य राहून. ब्रह्मदेवाने क्षणभर विचार केला. पाण्याचा भर मागताहेत म्हणजे काहीतरी कपटी योजना असावी हे त्यांचे लक्षात आले. परंतु हे वचन देऊन बसले होते की त्या तपाला फळ द्यावेच लागले. म्हणून ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. पाण्यात तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. वरदान मिळताच राक्षस उन्मत्ताने हसू लागले आणि ब्रह्मदेवाला नमस्कार केला. पण अंतःकरणात त्यांच्या दुष्ट हेतू धबधबत होता. ब्रह्मदेव आता अदृश्य होतात. त्यांना सूचना देऊन गेले, या वरदानाचा गैरवापर करू नका. पण राक्षसांनी ही सूचना लक्ष न देता कानाडोळा करून टाकले. ब्रह्मदेव गेल्यानंतर काही क्षणातच दोघे निर्भरतेने शांत उभे राहिले. मग संकासुराने अचानक हट्टहास केला आणि कंकासुराच्या खांद्यावर हात ठेवत गर्वाने उद्गारला, भातू, आपले काम झाले. आता आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. आपण इच्छेनुसार संहार करू आणि गरज पडली तर या वरदानाच्या जोरावर पाण्यात शिरून सोप्त होऊन. किंकासुराने डोळे मिचकवले. आपल्या भावाला दुजोरा दिला. बरोबर आहे. आता तर चला, आधी आपण ध्यानात बसलेल्या ऋषींच्या मुनींचा धडा शिकवूया. त्याने ध्यान तपश्चर्या उधळून लावूया. दोघेही राक्षसांनी विकट हास्य केले आणि आपल्या नव्या शक्तीच्या बळावर अनर्थ माजवायला सुरुवात केली. या वरदानामुळे संकासुर आणि कंकासूर हे उद्धाम झाले. ते जलाशय, नद्या, तलाव, आसपास असलेली एक छत्री सत्ता गाजवू लागले. कारण पाण्यात कोणीच तर काहीच बिघडू शकत नाही हे त्यांना ठाऊक होते. या प्रचंड संहाराने भरलेल्या राक्षसांनी आता कृतिका ऋषींना त्रास देणे सुरुवात केली. ऋषी जेव्हा नदीकाठी यज्ञासाठी पवित्र जल घेण्यासाठी जात तेव्हा संकाशूर अचानक पाण्याबाहेर प्रकट होऊन त्या जलपात्राला लाथ मारून दूर फेकून देई. कधी कधी तो नदीत प्रचंड लाटावर स्वार होत आणि ऋषींच्या आश्रमावर पाण्याचा महापूर आणत सर्व साहित्य वाहून नेत. असे दुसरीकडे कंकासूर ऋषींच्या तपोवनात येऊन उग्र डरकाळ्या फोडत त्यांना भयभीत करी. तो त्यांच्या यज्ञकुंडात अपवित्र वस्तू टाकू यज्ञ तज्ञ भाग पाडू लागला. दिवस रात्र हे दोन राक्षस आलटून पालटून ऋषींची साधना भंग करण्यात मग्न होते. ऋषी प्रचंड त्रस्त झाले होते. एकदा तर कंकासुराने क्रोधाचा भारात एका वृद्ध ऋषीला पकडले आणि त्याला नदीच्या पाण्यात डुबक्या मारण्याची धमकी दिली. इतर ऋषींनी घाबरून विनवणी करू लागला, कृपा करा, आम्हाला काही करू नका. कंकासूर जोरात हसू आले
आणि म्हणाला, तुम्ही निराधाराने पूजा करत राहाल तर तुम्ही शेवटी असंच होईल. आमचे ऐका आणि तपश्चर्या थांबवा, अन्यथा परिणाम भोगावा. त्याने त्या वृद्ध ऋषीला झटक्यात पाण्याबाहेर फेकून दिले. बिचारे ऋषी जखमी अवस्थेत भगवंताचे नाव घेऊ लागले. संकाशुराने हे दृश्य पाहून आनंदाने टाळ्या वाजवल्या. तो म्हणाला, भिवून जा, थांबवा तुमचे हे यज्ञतप, नाहीतर पुढची वेळ तुमच्यावर फार कठीण असेल. तेव्हा राक्षसांची दहशत एवढी पसरली की जवळच्या ग्रामस्थांनाही त्या ऋषींच्या आश्रमात जाण्याची भीती वाटू लागली. निसर्ग देखील त्या अनर्थापुढे दुःखी झाले. दिवस आकाशात काळे ढग दाटून येत आणि रात्र वनवात अजिबात सुन्नासा पसरे. ऋषी मात्र धैर्याने देवाचा जप करत राहिले. पण त्यांच्या मनात जाणवले होते, हे संकट दूर करण्यासाठी देवांशिवाय दुसरा मार्ग नाही. निर्दोष आणि शांतताप्रिय ऋषींनी प्रथम या संकटाला सहन करत होते, पण आता मात्र त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. एकदा त्यांनी त्या ऋषींनी राक्षसांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुष्टाकडून भल्याची अपेक्षा करणे व्यर्थच होते. संकाशूर आणि कंकासूर उद्धटपणे हसत म्हणाले, ह ह ह ह, आम्हाला कोण थांबवू शकत नाही. आम्ही पाण्याच्या अजिंक्य आहोत. तुमचे देव सुद्धा आमचे काहीही बिघडू शकत नाहीत. तेव्हा हट्टास वनभर घुमत राहिला. राक्षसांच्या या वरदानाचा प्रचंड गर्व होता. पण जसा प्रत्येक गर्वाचा अंत असतो तसाच या अहंकारी राक्षसांचाही होणार होता, हे निसर्गाचे आधीच ठरले होते. एक सायंकाळी सर्व ऋषी आश्रमात एकत्र जमले. सततच्या त्रासामुळे ते चिंता करत राहिले होते. एक ज्येष्ठ ऋषी उद्भवले. त्यांनी त्या ईश्वराशिवाय कोणीही त्यांची सहाय्यतेची अपेक्षा करू शकत नाही. आपल्याला सामर्थ्याला मर्यादा आहेत, पण देवी शक्तीला सर्व काही शक्य आहे. दुसरे ऋषी मान हलवून म्हणाले, बरोबर आहे, आणि देवामध्ये आदिशक्ती माता सर्वश्रेष्ठ आहे. चला आपण महादेवी पार्वतीचे स्तवन करूया, तिची कृपा मिळवूया. तिसऱ्या ऋषीने प्रस्ताव मांडला, आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष यज्ञ करूया. आपल्या तपोबलाची शक्ती या यज्ञात ओतून देवीला आव्हान करूया. सर्व ऋषींनी एकमुखाने होकार दिला. त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे पवित्र यज्ञ सुरू करण्याचे ठरवले. आश्रमातील शिष्य आणि इतर तपस्वी यज्ञात सहभाग होण्यास सांगितले. ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे ऋषी नदीतीरावर यज्ञकुंडासमोर जमा झाले. मंत्रोपचार सुरू झाले. त्यांनी देवी आदिशक्तीचा हाक मारली. नदीतीरावर उभे राहून त्यांनी हातात जोडले, प्रार्थना केली. थोड्या वेळात ऋषींनी सामूहिक मंत्रापठण सुरू केले. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. या देवी सुक्ताच्या पवित्र ऋचा त्यांच्या मनामुखातून निघू लागल्या. सर्व आवाज समोरच्या नदीत घुमू लागले. त्यानंतर सर्वांनी एकजुटीने प्रार्थना केली, हे जगदंबे, हे पार्वती माते, आम्हाला या दुष्ट राक्षसांच्या तावडीतून वाचव. आमची तपस्या संभाळ आणि धर्माचे रक्षण कर. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि हृदयापासून ते देवीला साकडे घालत होते. त्या ऋषींनी ती अर्थविनवणी कैलास पर्वतावर पोचली. माता पार्वती देवी शिवासोबत ध्यानस्थ होत्या. भक्तांच्या वेदना जाणवतात पार्वतीने डोळे उघडले. तिने तत्परतेने उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर संताप आणि करुणा एकत्र झाली होती. तिने महादेवाकडे बघत ठाम स्वरात म्हणाली, स्वामी, माझ्या भक्तावर असलेले अत्याचार होत आहेत. मी आता स्वस्थ बसू शकत नाही. कृपा करून मला त्वरित घेऊन जा. त्यांचे रक्षण करण्यासाठी मला विलंब नको. महादेव शिवानी डोळे उघडून पार्वतीकडे शांत पण गंभीर नजरेत पाहिले. त्यांना जाणवले की पार्वतीचा निश्चय अटळ आहे. शिव कोमल हसले
आणि म्हणाले, प्रिये पार्वती, निसदेह तू जाणे उचित आहे. भक्तांचे रक्षण हाच तुझा परमधर्म आहे. तुझे आशीर्वाद सदैव त्यांच्या सोबत आहेत. इतकेच बोलून शिवाने स्वतःच्या दिव्य त्रिशूल हातात घेतले आणि तो पार्वतीला प्रदान केले. पार्वतीने आदराने ते स्वीकारले. शिवांना तिने मस्तकावरून हात ठेवत विजयाचा आशीर्वाद दिला. त्या क्षणी पार्वतीच्या चेहऱ्यावर एक नवचेतना दैत्य सामान्य होती. पार्वतीने क्षणार्धात दिव्य तेजाने भरलेले आपले नवीन रूप धारण केले व या रूपाचे नाव होते देवी संक्रांती. या अवतारात पार्वती अत्यंत तेजस्वी भासत होती. तिने सोन्यासारखे प्रभेने लाल कांतिमय वस्त्र परिधान केले होते आणि अंगावर अलौकिक दागिन्याची शोभा होती. तिचे मुख सूर्याप्रमाणे दीप्तिमान आणि नेत्रामध्ये प्रखर तेज आणि करुणा दोन्हीही झळकत होत्या. रत्नजडित मुकुट तिच्या मस्तकावर शोभत होते आणि तिच्या हातात त्रिशूल, खड्ग अशी आयुधे चमकत होती. युद्धासाठी सज्ज अशा संक्रांती देवीचे रूप पाहून स्वर्गातील देवतांनाही त्यांना वंदन केले. देवी संक्रांतीला माहीत होते की या राक्षसांना पराभूत करण्यासाठी पाण्यात उतरावे लागेल. तिने आपल्या शक्तीने नदीतून एक विशाल मगरीला आव्हान केले. क्षणार्धात पवित्र नदीच्या प्रवाहातून एक महाकाय मगर प्रकट झाली. तो मगर प्रकट होताच देवीसमोर विनम्रपणे वाकला, जणू तिच्या आदेशाची प्रतीक्षा करत होता. त्या शरीराने मगरीचे वज्राप्रमाणे भासले. डोळ्यात देवीच्या शक्तीची ज्योत चमकत होती. देवी संक्रांती त्या मगरीच्या पाठीवर आरूढ झाली. एका हातात त्रिशूल धारण केले होते आणि दुसऱ्या हातात लाल तलवार. देवीने आपल्या वाहनासह असं म्हणतात एक विजयाची गर्जना केली, जिचा आवाज ऐकताच समस्त दिशांनी प्रतिध्वनी उमटला. ऋषी मुनी एक अद्भुत दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांना जाणवले की त्यांच्या प्रार्थनेस प्रतिसाद मिळाला आहे. त्यांना हर्षभरीत मनाने देवीला दंडवत घातला. देवी संक्रांती त्यांच्या दिशेने आश्वासक दृष्टी टाकला आणि लगेच आपल्या मगरीवर पुढे मार्गक्रमण केले. आता ती दोन्हीही राक्षसे सामना करण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी नदीच्या दुसऱ्या किनारी संकासूर आणि कंकासूर कृत्तिका ऋषीच्या यज्ञाची विटंबना करत होते. अचानक त्यांना प्रचंड गर्जना ऐकू आली. त्यांनी चमकणाऱ्या तेजोमय आकार पाहिला. काही तर भारावून गेले. पुढच्या क्षणी त्यांना कळून चुकले की एक शक्तिशाली देवी आपल्याकडे येत आहे. दोघे क्षणभर तिची प्रखर तेजाने दिपून गेले, पण लगेचच ते सावरले आणि आपली घमेंडी हास्याला उजोरा दिला. संकासूर जोरात हसला, ह ह ह, आणि कंकासुराच्या कानात म्हणाला की ही कोण राणीसारखी येत आहे. पाहिलंच का, जो कोणी असू दे, आपण तिला धडा शिकवू. कंकासुराला उत्तरेला दोन्ही राक्षस निर्भय होते. त्यांच्या मते कोणतीही देवता पाण्यात आपल्यावर जिंकू शकणार नव्हती. देवी संक्रांती नदीच्या मध्यभागी येत रुबाबात म्हणाले, अरे दुष्ट राक्षसांनो, इतके अत्याचार करूनही तुम्ही स्वतःला अजिंक्य समजता. माझ्यासमोर या. तुमच्या दुष्टकृत्यांचा शीघ्र अंत होणार आहे. तिचा आवाज कमालीचा गंभीर आणि गणनीर होता, ज्याने संपूर्ण परिसरात हल्ला. संकासूर सुरमे समजला गर्जना केली, येऊन दे, आम्ही कोणालाही घाबरत नाही. विशेष पाण्यात तर मला कोणीच काही करू शकत नाही. हा माझा वर आहे. त्याने आपल्या वरदानाचा उल्लेख करताना कंकासूरही निर्भय हसला. युद्धास सुरुवात झाली.
त्या देवीला दोन्ही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला. संकाशूर आणि कंकासूर दोघेही आपल्या भल्याने आणि गादानी देवीवर चाल करू लागले. गदा आणि भाल्याचा नाद घुमू लागला. त्याने जमिनीवर हल्ला केला. कंकासुराने एक भाला शक्तीने फिरकवला, पण देवीने अत्यंत चपळाईने मगरीच्या पाठीवरून उडी मारून तो चुकवला. संकाशुराने आपल्या हातातील तलवारीने देवीवर आघात करण्याचा प्रयत्न केला, पण देवीने आपल्या खडागाने तो वर परतून लावला. क्षणात संक्रांती देवींचा प्रतिहल्ला केला. तिने आपल्या त्रिशूलाचा दिव्य शक्ती प्रक्षेपित केली. त्यामुळे एका ऊर्जेची लहर निर्माण झाली. त्या लहरीने दोन्ही राक्षसांना थोडे वेग मागे ढकलले. राक्षस चिडून गेले. अधिक जोरात आक्रमण करू लागले. कंकासूर पुढे आला आणि आपल्या मायावी शक्तीने नदीतून एक महान जलप्रवाह उत्पन्न केला. प्रचंड लाटाचा भडीमार करून ऋषींचा आश्रम उद्ध्वस्त करण्याचा त्याचा इरादा होता. देवी संक्रांतीने तो ओळखले. तिने आपल्या त्रिशूळाचा रोख नदी करून एक तेजस्वी किरण सोडले. हा किरण जादुई होता. त्याच्या स्पर्शाने उसळलेल्या लाटा शांत होत गेल्या. नदी पुन्हा स्थिर झाली. कंकासुराचा डाव अयशस्वी झाला होता. देवी खणखणीत हसली आणि म्हणाली, कंकासुरा, तुझे या लाटांचे अस्त्र माझ्यासमोर काहीही नाही. या पाण्यावर माझा अधिकार आहे. दुसरीकडे संकाशूर एक भयानक अंधाराचे मायाझल पसरले. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि काही क्षणातच सर्वत्र अंधार पसरला. या अंधारात तो अदृश्य होऊन देवीच्या मागे जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु देवी संक्रांती सूर्याच्या तेजाने प्रकाशित होती. तिच्या अंगाभोवती एक दिव्य प्रभामंडळ होते, ज्यामुळे तिचा आपापसाचा परिसर तेजमय राहिला. अंधार तिच्या जवळ येताच नष्ट होत होता. संकासुराचे मायाजाळ निष्फळ झाले. देवीने त्याच्याकडे बघत उद्गारले, अरे मूर्खा राक्षसा, अंधाराचा पडदा प्रकाशाला लपवू शकत नाही. माझ्या तेजापुढे तुझे हे जादूचे खेळ निष्फळ ठरतील. अखेरीस देवीने जोरात सिंहत केले आणि संकासुरावर तुटून पडली. तिने तलवारीच्या झपाट्याने त्याच्या हातातील शस्त्र दूर केले. संकाशूर घाबरला आणि स्वतःला वाचवण्यासाठी नदीच्या पाण्यात उडी मारली. मला पाण्यात कोणीही मारू शकत नाही, तो स्वतःलाच म्हणाला आणि खोल पाण्यात गडप झाला. पण देवीला त्याचे वरदान माहीत होते. तिने तात्पुरता दिखावत मगरीला आज्ञा केली, या दृष्टाला बाहेर ओढून काढ. क्षणार्धात ती मगर जलामध्ये संकाशुराच्या मागे वेगाने पोहत गेली. विशाल मगरीने आपल्या ताकदीने संकाशुराला धरून ठेवले. राक्षस सुटण्याचा अडतव तांडव करू लागला, परंतु मगर त्याच्या दातातून त्याला काही केल्यास सोडेना आणि दातात आवळून धरत किनाऱ्याच्या दिशेने ओढू लागली. संकासुराची ताकद त्या मगरीसमोर काहीच कामाची नव्हती. अखेर मगर त्याला पाण्याच्या बाहेर घेऊन आली. संकाशूर बाहेर येताच देवी संक्रांतीने आपल्या त्रिशूळाने एक प्रखर प्रवाह केला. त्रिशूल थेट संकाशुराच्या छातीत आरपार गेले. राक्षसाने भीषण किरकाणी केली आणि त्याचा अंत झाला. तो विशाल काय दैत्य जमिनीवर कोसळला. स्वर्गलोकी स्वयं इंद्र आणि देवगणांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. आकाशातून जय देवी संक्रांती, जय देवी संक्रांती अशी घोषणा देवगण करू लागले. ऋषी मुनी देखील आनंदाने आपल्या रक्षणकर्त्या देवीकडे आश्चर्याने पाहत होते. संकाशुराचा वध होताच कंकासुराच्या मनात भीतीचा लहर पसरला. त्याने स्वतःच्या डोळ्याने आपल्या भावाचा अंत पाहिला होता. क्षणभर त्याला वाटले काही सुचेना. तो भयानक रागाने दुःख करत आपटू लागला. देवतेने तुझा भाऊ मारलास, तो गरजला. आपल्या भावाच्या मृत्यूला बदला घेण्यासाठी त्यांनी शपथ घेतली. पण त्याला जाणवत होते की देवीसमोर थेट उभे राहणे धोक्याचे होते.
त्यामुळे त्याने अत्यंत कपटीपणाने त्याने एक युक्ती केली. तो जोरजोरात ओरडत म्हणाला, देवी, जे काही करायचे ते तू केलेस, पण माझा पट्टा तुला लागणार नाही. मी या क्षणाला निघून जातो आहे, पण लक्षात ठेव, परत येईन सूड उफळून. असे म्हणून कंकासूर पाण्यात अदृश्य झाला. मनात त्याने विचार केला, सध्या या देवीसमोर जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रणच आहे. चान्स मिळताच इकडून निसटावे लागेल. खरं तर तो पळून गेला होता आणि जवळच्या ग्रहण जलाशयाच्या तळाशी जाऊन लपला होता. देवी संक्रांती काही काळ तिथे थांबली. वातावरण शांत होते. तिने ऋषींना धीर दिला. ऋषींना विनंती करून तिने, देवी, तुम्ही आम्हाला वाचवले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. पण अजून एक राक्षस जिवंत आहे. त्याचे काय? देवी हसली आणि म्हणाली, माझ्या प्रिय भक्तांनो, काळजी करू नका. त्याचा अंत निश्चित आहे. त्याला लपून बसणे द्या. योग्य वेळ मी त्याचा नाश करीन. ऋषीने देवीच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तिची आरती करून स्तुतीस अर्पण केली. तो दिवस मकर संक्रांतीचा पवित्र दिवस होता. सूर्यदेव त्या दिवशी आपल्या नेहमीच्या सूर्यरथावर स्वार होऊन मकर राशीत प्रवेश करत होते. संपूर्ण दिवस उजळत होता. देवी संक्रांतीने ऋषींना आशीर्वाद दिला आणि सुटकेचा श्वास सोडला. संकाशूर मेला गेला होता, पण सगळ्यांच्या मनात अजून दुसऱ्या राक्षसाची धास्ती होती. तरीही त्या देवीवर पूर्ण विश्वास होता. पुढीलचा दिवस उजाडला. मकर संक्रांतीनंतरचा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जाणार होता, कारण ह्या दिवशी देवी संक्रांतीने कंकासुराचा अंत करणार होते. सकाळच्या वेळी कृतिका ऋषी आणि त्यांचे लोक पवित्र नदीत स्नान करण्यासाठी जमले. पहाटेची वेळ होती. सूर्याची कोवळी किरणे पाण्यावर पडू लागली. थंडीमुळे नदीच्या पाण्यावर धुके तरंगत होते. लोक अंघोळ करत असताना लपून बसलेला कंकासुराने संधीत पाहिली व अचानक जलातून प्रकट झाला आणि एक प्रखंड लाट तयार केली. नदीकाठावरील लोक घाबरले. काही जणू पुराच्या लाटेप्रमाणे वाटली. कंकासुराच्या क्रोधाची गर्जना करत होता. आज मी सगळ्यांचा विनाश करेल. माझ्या भावाचा बदला आज मी पूर्ण करणार. या आवेशात भयंकर होता. अहंकार माजला. ऋषी आणि इतर लोक संकटात सापडले. तेवढ्यात अचानक आकाशातून तेजस्वी प्रकाशाची एक लखलखीत लाट जमिनीवर उतरली. देवी संक्रांती आपल्या दिव्य रूपात परत आली. देवीचा अवतार पाहताच लोकांना उभारी आली. देवीने येताच आपल्या मगरीवरून कंकासुराची झेप घेतली. ती उंच स्वरात घोषणा केली, दुष्ट कंकासुरा, तुला ठार मारणार आता संपले. कंकासूर अजिबात घाबरला नाही. तो हल्ला करण्यास तयार होता. कंकासूर खदाखदा हसला व म्हणाला, तू चूक करतेस देवी. ह्या पाण्यात असताना मला कोणीही मारू शकत नाही. त्यावर तो देवी दृढ आवाजात म्हणाला, पाण्यात तू स्वतःला सुरक्षित समजतोय, पण हेच पाणी आज तुझा अंत घडवेल. तुझे वरदानही तुला वाचवू शकणार नाही. नदीच्या मध्यभागी देवी आणि कंकासुरात तुंबळ युद्ध सुरू झाले. कंकासुराच्या उग्र रूप घेतले. त्याची काया आणखीन विशाल झाली. ते दोघी हाताने भव्य शस्त्रे उचलली. देवी प्रहार करू लागली. आपल्या त्रिशूळाने त्याचा प्रत्येक वार परतवत होती. तिचा मगर देखील राक्षसाच्या शरीरात तीक्ष्ण दात घुसवत होता. त्यामुळे कंकासूर व्याकुळ झाला. कंकासुराला जाणवले होते की पाण्यात जर आपण सुरक्षित असलो तरी देवीच्या प्रहार चुकवणे कठीण आहे. संतापाने त्याने जोरात पाण्यात एक जलभय्य भोवरा निर्माण केला. त्या भोवऱ्यात दोघेही वाहन, देवीचे वाहन मगर काही काळ अडकले. कंकासुराने ही संधी साधून जलाखाली खोल जाऊन लपला, जेणेकरून देवीला त्याचा शोध घेता येऊ शकत नाही. काही क्षण नदी शांत झाली. काठावरील ऋषी आणि जन श्वास रोखून ते अद्भुत युद्ध पाहत होते. देवी पाण्याखाली गेल्याने काही वेळ तिथं मागोसा दिसेना. मात्र सर्वत्र स्तब्धता पसरली. देवी संक्रांती काही काळ वाट पाहिली, पण राक्षस वर आला नाही.
ती स्वतः पाण्यात उतरली. तिने तेजोमय रूप जलाखाली देखील प्रकाशमान होते. तिने आपली दृष्टी शक्तीने सर्व नदीत कंकासुराचा शोध घेऊ लागली. परंतु तो राक्षस लपून बसला होता. त्या क्षणी पूर्व दिशेस सूर्याचा उदय झाला. पहिल्या किरणाने नदीचे पाणी सोन्यासारखे चमकू लागले. सूर्यप्रकाश पाण्याच्या त्या वेगात थेंबात पसरला. या ऊर्जेच्या प्रवाहाने देवीच्या अंगात नवा उत्साह संचारला. या तेजामुळे देवी संक्रांतीला विशेष प्रेरणा मिळाली. तिच्या मनात सूर्यदेवाला वंदन केले आणि त्यांनी ऊर्जा आपल्या अंगात सामावून घेतली. सूर्यकिरणाचा प्रभाव पडताच कंकासूर जिथे लपला होता तिथले पाणी गरम होऊ लागले. त्याला जवळ लागली. अखेर असह्य होऊ लागले. पाण्याबाहेर डोके काढू लागला. नेमकी ही प्रतीक्षा देवी करत होती. देवी संक्रांती एक क्षणात पुढे सरसावून आपल्या शक्तीने नदीचे पाणी दोन बाजूला विभाजन केले. जणू काही नदी थोड्या वेळासाठी थांबून देवीला आल्या मार्गाने मध्यभागी तेजस्वी उभी राहिली. तिच्या दोन्ही बाजूनी जलाच्या भिंती निर्माण झाल्यासारख्या भासत होत्या. आता कंकासूर पूर्णपणे उघड्यावर आला होता. देवी निर्भयने पुढे सरसावली आणि गंभीर आवाजात म्हणाली, आता तुझी अंतिम वेळ आली आहे. कंकासूर वाट्याचा अंत अटळ होता. देवी संक्रांतीने आपल्या हातातील त्रिशूळ भिरकावले. तो त्रिशूल विजेप्रमाणे कंकासुराकडे झेपावला आणि त्याच्या कंठातून अपार गेला. कंकासूर भीषण चक्कर करत खाली कोसळला. देवीने काही पुढे पाऊल जाऊन आपल्या तलवारीने त्याचे शिर धडावेगळे केले. त्या क्षणी त्या राक्षसाचा देह निर्जीव पडला. कंकासुराचा अंत झाला होता. कैलासावरून स्वयं भगवान शंकर हे दृश्य पाहून समाधानी झाले. पार्वतीने स्तुतिगान त्यांनी मनातले गायले. सारा परिसर देवी संक्रांती की जय अशी घोषणे दुमदुमून गेला. कृतवर्य ऋषी आणि सर्व उपस्थित लोकांनी आनंदाने जल्लोष केला. ऋषी मंडळीने संक्रांती मातेचा विजय असो अशा जयघोषाने परिसर भरून टाकला आणि ऋषींच्या डोळ्यातील आनंद अश्रू उभे राहिले. काहींनी दोन्ही हात वर करून देवीची स्तुती केली. पण जय जगदंबे भवानी त्यांनी पुन्हा एकदा देवीला आरती करून तिचे आभार मानले. देवी संक्रांतीने मंद हास्य आशीर्वाद देण्यासाठी आपला हस्त वर केला. ती म्हणाली, धर्म आणि सत्य यांचे रक्षण करण्यासाठी मी सदैव असेल. तुमची भक्ती अशीच अढळ असो. ऋषी आणि लोकांनी वंदन करून आपापल्या कपाळाला हात लावला. लोकांनी एकमुखी उत्तर दिले, अवश्य देवी माय. त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. ऋषींनी देवीला विचारले, हे माय, आम्ही या घटनेची आठवण म्हणून आता काय करू शकतो? देवीने प्रेमळ हसून उत्तर दिले, दरवर्षी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस तुम्ही सण म्हणून साजरा करा. हा दिवस असेल चांगल्यावर विजयाचा दिवस. कारण हाच दिवस सूर्य दक्षिणायातून बाहेर पडून उत्तरायणास प्रारंभ करतो. त्यामुळे पृथ्वीवर प्रकाश आणि सत्व वाढते आणि या सूर्याची पूजा करा. सर्व लोक तीळ आणि गुळ वाटा. त्यांना आपल्या हातात तिळाचे दाणे व गुळ प्रकट करून सांगितले. तीळ हा शुद्धतेचा आणि स्वास्थ्याचे प्रतीक आहे आणि गुळ हे या तिळगुळाच्या मधुर संगमाने लोकांमध्ये प्रेम ऐक्य वाढेल. तिळगुळ वाटून एकमेकांना सांगा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. लोकांनी एकमुखी आनंदाने कबूल केले. तसेच देवी पुढे म्हणाले, या विजयाचे स्मारक पुढच्या दिवसाला किंक्रात म्हणा. कारण त्या दिवशी दुष्ट शक्तीचा अंत झाला. सर्वजण देवीचे प्रतीक शब्दांचे स्मरण करत होते. अखेर देवी संक्रांतीने सर्व परिस्थितीवर दृष्टीने टाकली आणि ती तेजस्वी रूप हळूहळू आकाशात विलीन झाली. देवी अदृश्य झाल्यानंतर कृतिका ऋषींनी देवीने दिलेले तीळ आणि गुळ आदरपूर्वक गोळा करून घेतले. त्याने तपरतेने ते वापरून गोड लाडू तयार केले आणि तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटले. एकमेकांना तिळगुळ द्या, गोड गोड बोला असे म्हणत त्यांनी प्रेमाने हा प्रसाद ग्रहण केला. त्या दिवशी सर्वत्र आनंद ऐक्य होती.
ऋषीमुनींनी जयदेव संक्रांती असा जयघोष केला. सगळ्या लोकांनी एकमेकांना कळा भेट दिली. आनंद साजरा केला. त्या दिवसापासून मकर संक्रांती हा सण दरवर्षी उत्साहाने साजरा केला जाऊ लागला. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन किंवा किंक्रांत म्हणून त्या कंक्रासुराचा वधाचा दिवसाचे स्मरण केले. या दिवशी वाईट शक्तीचा पूर्ण नाश झाल्याने आठवण म्हणून काही ठिकाणी मंगल कार्य टाळतात, उपवास पाळतात. घरात गुळा तिळाचे लाडूचा सुगंध दळवत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात.